स्टुडंट्स, आज आपण नवीन टॉपिक बघणार आहोत सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम. आपण जो चॅप्टर स्टार्ट केला होता ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस, त्यामधला आपला सेकंड टॉपिक आहे दॅट इज सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम. या प्रेझेंटेशनमध्ये मी तुम्हाला सेल्स इम्युन सिस्टीममध्ये जेवढे पण सेल्स ॲक्ट होतात, त्यांचे फंक्शन परफॉर्म करत असतात, त्यांच्या स्लाइड्स दाखवणार आहे, त्यांचे डायग्राम्स दाखवणार आहेत. जो आपला थेरी क्लास असणार आहे त्यामध्ये तुम्हाला सेल्सच्या डायग्राम्स इझिली आठवणीत राहील. आपण जर एखादी गोष्ट व्हर्च्युअली पाहिली तर ती जास्त वेळ आठवणीत राहते आपल्या इन कंपॅरिझन टू एखादी गोष्ट आपण ऐकली असेल. सो त्यासाठी सेल्सच्या ज्या काही डायग्राम्स आहेत त्यांच्या सायकल्स आहे मी या प्रेझेंटेशनमध्ये शो करणार आहे. सो आपण जे काही सेल्स बघणार आहोत, आपण 2 टाइप्स ऑफ सेल्स बघणार आहोत सेल्स ऑफ इम्युन सिस्टीममध्ये, दॅट इज लिम्फोसाइट्स अँड अँटीजन प्रेझेंटिंग सेल. अँटीजन प्रेझेंटिंग सेल्समध्ये ते लिम्फोसाइट्समध्ये जे सेल असतात तेच इथे ॲक्ट होत असतात, फक्त त्यांचं जे फंक्शन आहे ते थोडं डिफरंट असतं. दॅट्स वाय ते या कॅटेगरीमध्ये इन्क्लुडेड असतात. बट लिम्फोसाइट्समध्ये जेवढेही सेल्स ॲक्ट होत असतात मी त्यांच्या तुम्हाला इमेजेस शो करणार आहे. लिम्फोसाइट्स जे सेल आहेत ते किंवा आपल्या बॉडीमध्ये कुठलेही सेल्स जे प्रेझेंट असतात ते एका प्रायमरी सेलपासून किंवा पॅरेंट सेलपासून फॉर्म होत असतात. ते पॅरेंट सेल म्हणजे स्टेम सेल्स. स्टेम सेल्सपासूनच आपले जे काही डिफरंट सेल्स आहे बॉडीतले ते फॉर्म होत असतात. इवन रेड ब्लड सेल्स, प्लेटलेट्स किंवा WBCs, इवन लिम्फोसायटिक सेल्स. आणि बेसिकली इम्युन सिस्टीममध्ये आपल्याला लिम्फोसायटिक सेल्स स्टडी करायचे आहेत. सो स्टेम सेल्सपासूनच लिम्फोसाइट सेल्स फॉर्म होत असतात. स्टेम सेल्सचं स्ट्रक्चर आपल्या ब्लडमध्ये जे फ्लो होत असतात स्टेम सेल्स, त्यांचं स्ट्रक्चर असं असते. स्टेम सेल्स आपल्या होल बॉडीमध्ये जे फ्लो होत असतात ब्लडसोबत कुठे सिच्युएटेड असतात, त्यांची जे इमेज आहे किंवा स्ट्रक्चर आहे ते या टाईपचे असतात. स्टेम सेल्स आर ऑफ दिस टाईप. त्यानंतर स्टेम सेल्स जेही डिफरंट सेल्स फॉर्म करत असतात दॅट आर न्यूरॉन, एपिथेलियल सेल्स, ब्लड सेल्स, फॅट सेल्स, कार्डियाक सेल्स, असे डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स जे आहेत ते स्टेम सेलपासून फॉर्म होत असतात. बेसिकली स्टेम सेल्स जे आहेत ते पॅरेंट सेल आहे आपल्या ह्युमन बॉडीमधले, त्या सेलपासून डिफरंट टाईप ऑफ सेल्स फॉर्म होत असतात. बट स्टेम सेल्स पॅरेंट आहेत पण ते सुद्धा कुठं ना कुठं फॉर्म होणार. हे जे स्टेम सेल्स आहे हे बोन मॅरोमधनं फॉर्म होत असतात. बट स्टेम सेलपासून जेव्हा लिम्फोसाइट फॉर्म होतात, या लिम्फोसाइटचं स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये जेही ब्लड कार्डियक सेल्स आहे किंवा हिमोसायटोब्लास्टिक सेल्स आहे त्यांच्या सेम असतात. हिमोसायटोब्लास्टिक जे सेल्स आहेत ते जेव्हा फिटस फॉर्ममध्ये बॉडी असते तेव्हा लिव्हरमधनं फॉर्म होत असतात आणि जेव्हा अडल्ट स्टेजवर जाते ह्युमन बॉडी तेव्हा ते बोन मॅरोमधनं फॉर्म होत असतात. हिमोसायटोब्लास्टिक सेल्सचं हे एक सायकल आहे. हिमोसायटोब्लास्टिक सेलपासून सुद्धा लिम्फोसायटिक सेल्स फॉर्म होत असतात. ते डिफरंट सायकल आहे. प्रायमरी जे लिम्फोसायटिक सेल फॉर्म होतात ते स्टेम सेलपासून फॉर्म होत असतात. त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते हिमोसायटोब्लास्टिक सेल्स सारखंच असतात. हे जे सेल्स आहे ते अडल्ट स्टेजवर बोन मॅरोमधनं फॉर्म होत असतात. सो नाव बोन मॅरो काय असतात, कुठे प्रेझेंट असतात. सो हे जे आपली बोन असते यात इंटरनली फ्लुइड ऑर सबस्टन्स प्रेझेंट असतात. ते सबस्टन्स मीन्स दॅट इज बोन मॅरो. हे झालं बोन मॅरो, आपल्या बोनच्या इंटरनली प्रेझेंट असतात. या बोन मॅरोपासून स्टेम सेल्स फॉर्म होत असतात आणि स्टेम सेल्सपासून मग डिफरंट टाईप्स ऑफ सेल फॉर्म होतात. आणि हे जे डिफरंट टाईप्स ऑफ सेल आहे यामधनं एक सेल असतो दॅट इज लिम्फोसायटिक सेल आणि हेच सेल आपल्याला आता स्टडी करायचे आहेत. सो 2 टाइप्स ऑफ लिम्फोसाइट सेल्स आपण या लेसनमध्ये बघणार आहोत, दॅट इज बी लिम्फोसाइट्स अँड टी लिम्फोसाइट्स. हे बी लिम्फोसाइट्स, बी स्टँड्स फॉर ब्रुसल, हे ब्रुसल लिम्फोसायटिक सेल असतात. टी लिम्फोसाइट्स मीन्स जेव्हा डिफरन्सिएशन होतं लिम्फोसायटिक सेलचं तेव्हा जे थायमस ग्लँडचे जे काही सेल्स असतात लिम्फोसायटिक सेल्स, दीज सेल्स आर टर्म्ड ॲज टी लिम्फोसायटिक सेल्स. यांचं असं स्ट्रक्चर असतं. बी लिम्फोसायटिक सेल्सवर मॅक्सिमम अँटीबॉडीज मीन्स अँटीबॉडी अँटीजन बाइंडिंग साइट्स प्रेझेंट असतात इन कंपॅरिझन टू टी लिम्फोसाइट्स. आता ते बी लिम्फोसाइट्सवरच का असतात आणि ते प्रेझेंट असल्यामुळे ते कुठली सिस्टीम परफॉर्म करत असतात ते बघणार आहोत.
सो बी लिम्फोसायटिक सेल जे सिस्टम फॉर्म करतात ती सिस्टीम इज अँटीबॉडी मिडिएटेड इम्युनिटी. आता अँटीबॉडी का? बिकॉज जे स्ट्रक्चर आहे बी लिम्फोसाइट्सचं त्यावर मॅक्सिमम अँटीजन अँटीबॉडी साइट्स प्रेझेंट असतात. दॅट्स वाय जे बी लिम्फोसाइट्स आहे ते कुठली सिस्टीम फॉर्म करत असतात, दॅट इज अँटीबॉडी मिडिएटेड इम्युनिटी. त्यानंतर जे टी लिम्फोसाइट्स आहेत ते सेल मिडिएटेड इम्यून रिस्पॉन्स और इम्यून सिस्टीम फॉर्म करत असतात. आता सेल का बरं? बिकॉज टी लिम्फोसाइट्स डायरेक्टली डिफरंट 4 टाइप्स ऑफ सेल्समध्ये डिफरन्शिएट होत असतात. आपण थेरी क्लासमध्ये जेव्हा टी लिम्फोसाइट्सचं मेकॅनिझम बघणार आहोत त्यात जे 4 कॅटेगरीज आहेत टी लिम्फोसाइट सेल्सच्या त्या बघणार आहोत. पण ते जे 4 कॅटेगरीज ऑफ सेल्स आहे ते इथे मेन्शन आहे. इथचे जे काही पोझिशन आहे, फंक्शन आहे ते लक्षात ठेवा आणि आपल्या थेरी क्लासमध्ये आपल्याला हेल्प मिळेल त्याची. ही जी सेल मिडिएटेड इम्यून सिस्टीम आहे, इम्यून रिस्पॉन्स आहे, जेव्हा ही इन्फेक्टेड सेल किंवा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात, कुठल्या ना कुठल्या सेल्सला इन्फेक्ट करणार. ते इन्फेक्टेड सेलवर फर्स्ट कुठला जो सेल ॲक्ट होत असेल दॅट इज हेल्पर टी सेल. हेल्पर टी सेल ॲक्ट होऊन तिथे प्रोटीन सिक्रेट केले जातात किंवा मग तिथे फ्लुइड सिक्रेट केले जातात. तेच फ्लुइड मग त्या सेल्सवर ॲक्ट होत असतं आणि ही जी काही ॲक्शन आहे ही ॲक्शन फर्दर अनादर सपोज त्याच व्हायरसचा आणखी फ्युचरमध्ये अटॅक झाला तर त्या अटॅकसाठी जास्त एनर्जी वेस्ट न करता तोच रिस्पॉन्स कॉपी करण्यासाठी जे सेल्स यूज होत असतात, जे सेल्स त्यांचं फंक्शन परफॉर्म करत असतात ते सेल्स असतात मेमरी टी सेल. मेमरी टी सेल हे जे काही रिस्पॉन्स फॉर्म होतो हा रिस्पॉन्स कॉपी करून ठेवतात त्यांच्या मीन्स त्या सेल्समध्ये आणि फ्युचरमध्ये जर सपोज तोच व्हायरस किंवा तो पॅथोजन पुन्हा आपल्या बॉडीमध्ये एंट्री करत असेल तर सेम रिस्पॉन्स कॉपी केला जातो टू किल दॅट सेल. सो दॅट इज अ फंक्शन ऑफ मेमरी टी सेल. सगळ्यात पहिले जे सेल बाइंड होतात दॅट सेल्स आर हेल्पर टी सेल्स. देन नेक्स्ट ते सेल्स जे फ्लुइड जे प्रोटीन सिक्रेट करत असतात दॅट इज लिम्फोकाइन. लिम्फोकाइन सिक्रेट होऊन या सेलवर त्याचं ॲक्शन परफॉर्म केली जाते. नेक्स्ट टाइप ऑफ जो टी सेल असतो दॅट इज किलर टी सेल. हेल्पर टी सेल प्रोटीन सिक्रेट करून नंतर परफॉर्म फंक्शन करतात, बट किलर टी सेल डायरेक्टली इन्फेक्टेड सेलला बाइंड होऊन किल करतात. दॅट इज हे डायरेक्ट अटॅक करतात, बट हेल्पर टी सेल प्रोटीनच्या हेल्पने अटॅक करत असतात. सो दॅट इज अ डिफरन्स बिटवीन किलर टी सेल अँड हेल्पर टी सेल. हे जे काही सेल मिडिएटेड सिस्टीम आहे ही सिस्टीम टी लिम्फोसाइटपासून फॉर्म होत असते. नेक्स्ट टी लिम्फोसाइटमध्येच एक वर्ड आहे दॅट इज परफोरिन. आता हा वर्ड कुठे येतो आणि काय फंक्शन परफॉर्म करतो हे आपण थेरी लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो याची फक्त पोझिशन लक्षात घ्याल की हा कुठे प्रेझेंट असतो. बाकी या स्लाईडमधलं तुमच्या सिलेबसला काही नाही आहे, फक्त हा वर्ड आहे दॅट इज परफोरिन. हा लक्षात घ्या आणि याची पोझिशन लक्षात घ्या किंवा हा जो पार्ट आहे याचं स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता तुम्ही. आता आपण या प्रेझेंटेशनमध्ये जे काही बघितले ते सेल्स होते जे आपण आता थेरी लेक्चरमध्ये बघणार आहोत. थेरी लेक्चरमध्ये या सेल्सचे नावं येणार आहेत, फंक्शन बघणार आहोत. तर जेव्हाही कुठल्याही सेलचं जर सपोज नाव येत असेल तर ते नाव आल्याबरोबर तुम्हाला त्याची इमेज त्याची डायग्राम आठवली पाहिजे. आणि हे जे काही आपण स्लाइड्स बघितले आहेत ते तुम्ही आणखी एक वेळेस रिवाइज करून घ्या व्हिडिओ बॅकवर्ड करून. सो दॅट इज ऑल सेल्स विच वी आर गोइंग टू स्टडी इन आवर थेरी क्लास. So this is all the images of cells which we are going to study in the cells of immunity topic. So this is our theory class of cells of immunity. याआधी आपण इमेजेस बघितले आहेत, जेवढेही सेल्स आपण आता बघणार आहोत त्यांच्या. आता आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत किंवा फंक्शन्स बघणार आहोत जे काही सेल्स इम्युन सिस्टीममध्ये वर्क करत असतात. आपण जे प्रेझेंटेशन आधी बघितलं, जे स्लाइड्स बघितल्या डिफरंट टाइप्स ऑफ सेल्सच्या, त्यामध्ये आपण बघितलं की आपण 2 टाइप्स ऑफ सेल्स शिकणार आहोत. दॅट इज वन इज lymphocyte cells and second is antigen presenting cell. Lymphocyte cells, 2 types of lymphocyte cells असतात, that is
बी लिम्फोसाइट्स and second is T lymphocytes. हे दोनही सेल मीन्स लिम्फोसाइट जो एक मेन सेल आहे त्याच्या डिफरन्शिएशननी फॉर्म होत असतात आणि लिम्फोसाइट सेल्स कुठनं फॉर्म होत असतात, दॅट इज स्टेम सेल. हे दोनही सेल्स लिम्फोसाइट्स सेल जे असणार, प्रायमरी लिम्फोसाइट सेल्स जे असणार त्यापासून फॉर्म होतात आणि लिम्फोसाइट सेल्स कुठनं फॉर्म होतात, दॅट इज स्टेम सेल. आपण प्रेझेंटेशनमध्ये बघितलं आहे की स्टेम सेलपासूनच डिफरंट टाइप्स ऑफ सेल फॉर्म होत असतात. इवन लिम्फोसाइट सेल्ससुद्धा स्टेम सेलपासून फॉर्म होतात, दॅट इज दे आर फॉर्म फ्रॉम स्टेम सेल्स. आणि स्टेम सेल्स कुठनं फॉर्म होत असतात, दॅट इज बोन मॅरो. Even hemoblast cell also forms from bone marrow. आणि hemoblast cells आणि lymphocyte cells जे काही स्ट्रक्चर आहेत, आउटर अपिअरन्स बेसिकली ते थोडंफार सेम असतात. अँड आफ्टर फॉर्मेशन अँड आफ्टर डिफरन्सिएशन लिम्फोसाइट सेल्सचं डिफरन्सिएशन झाल्यानंतर जेव्हा बी लिम्फोसाइट्स टी लिम्फोसाइट्स फॉर्म होतात, फॉर्म झाल्यानंतर हे फ्रीली ब्लडमध्ये सर्क्युलेट होत असतात थ्रू कम्प्लीट अवर बॉडी. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये फ्रीली सर्क्युलेट होत असतात आफ्टर देअर फॉर्मेशन अँड मॅच्युरेशन. मीन्स फॉर्म झाल्याबरोबरच ते फ्लो करणं स्टार्ट नाही होत, त्यांच्या मॅच्युरेशन पिरियड कंप्लीट झाल्यानंतर ते फुल बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असतात. आता हे बी लिम्फोसाइट्स का आणि टी लिम्फोसाइट्स का, हे जे काही सेल्स आहे डिफरन्सिएशन झाल्यानंतर हे जे काही बी आहे इट स्टँड्स फॉर ब्रुसल. That is, these cells are Brussels lymphocyte cells and T lymphocyte cells means या कॅटेगरीमध्ये जेही सेल्स येतात किंवा फॉर्म होतात ते सेल्स थायमस ग्लँडला असोसिएटेड असतात. दॅट्स वाय दे स्टँड्स फॉर टी लिम्फोसाइट सेल. आणि या सेल्सला सोडून जे काही सेल्स असणार मीन्स जे सेल्स लिम्फोसाइटपासून फॉर्म होणार दॅट आर बी लिम्फोसाइट सेल. सो स्टेम सेल्सपासून लिम्फोसाइट सेल्सचं स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये जे ही ब्लड कार्डियक सेल्स आणि हिमोब्लास्टिक सेल्स आहे त्यांसारखंच असतं. लिम्फोसाइट सेल्सचं डिफरन्सिएशन होतं, कुठल्याही प्रायमरी सेल्सचं डिफरन्सिएशन होईल तेव्हाच डिफरंट टाइप्स ऑफ सेल फॉर्म होतात. सिमिलरली लिम्फोसाइट सेल्सचं सुद्धा डिफरन्सिएशन होतं आणि बी लिम्फोसाइट सेल्स अँड टी लिम्फोसाइट सेल्स फॉर्म होतात. आता हे जे काही बी लिम्फोसाइट सेल्स आहेत आणि टी लिम्फोसाइट सेल्स आहेत हे दोनही सेल्स आपल्या पर्टिक्युलर सिस्टीम फॉर्म करत असतात. आपण प्रेझेंटेशनमध्ये बघितलं आहे, दॅट इज बी लिम्फोसाइट सेल्स जे सिस्टीम फॉर्म करत असतात, दिस सिस्टीम इज antibody mediated immune system or it may be AIMS. आणि टी लिम्फोसाइट सेल्स जे इम्यून सिस्टीम फॉर्म करत असतात दॅट इज सेल मिडिएटेड इम्यून सिस्टीम दॅट इज सिम्स. हे शॉर्ट फॉर्म्स आहेत या होल टर्मचा, दॅट इज एम्स अँड सेम्स. एम्स स्टँड फॉर अँटीबॉडी मिडिएटेड इम्यून सिस्टीम अँड सेम स्टँड्स फॉर सेल मिडिएटेड इम्यून सिस्टीम. अँटीबॉडी मिडिएटेड इम्यून सिस्टीम कुठले सेल फॉर्म करत असतात, दॅट इज बी लिम्फोसाइट सेल्स. का बरं फॉर्म करत असतात, आपण जेव्हा बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट सेल्सचं स्ट्रक्चर बघितलं त्यामध्ये आपण बघितलं आहे की बी लिम्फोसाइटिक जे काही सेल्स असतात त्यावर अँटीजन अँटीबॉडी बाइंडिंग साईट जास्त असतात इन कंपॅरिझन टू टी लिम्फोसाइट्स. दॅट्स वाय बी लिम्फोसाइट सेल जेही ॲक्शन परफॉर्म करणार दिस विल बी रिलेटेड टू अँटीबॉडीज. दॅट्स वाय बी लिम्फोसाइट सेल्स जी सिस्टीम फॉर्म करत असतात ती सिस्टीम मीन्स अँटीबॉडी मिडिएटेड इम्यून सिस्टीम. आणि टी लिम्फोसाइट सेल्स जे आहेत त्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स वर्क करत असतात, दॅट इज हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल अँड मेमरी टी सेल. सो हे जे काही 4 टाइप्स ऑफ सेल्स आहेत ते टी लिम्फोसाइट सेल्सच्या मेकॅनिझममध्ये वर्क करतात. दॅट्स वाय जी सिस्टीम आहे टी लिम्फोसाइट सेल फॉर्म करत असतात
ती सिस्टीम कुठली? दॅट इज सेल मिडिएटेड इम्युन सिस्टीम. दॅट इज अ बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट बी लिम्फोसाइट्स अँड टी लिम्फोसाइट सेल्स. यानंतर आपण जे टी लिम्फोसाइट सेल्स आहे आणि बी लिम्फोसाइट सेल्स आहे यांचं मेकॅनिझम जे आहे अँटीजन सोबत ते मेकॅनिझम बघणार आहोत. फर्स्ट जे हे टी लिम्फोसाइट सेल्स असतात आपण बघितलं की जे हे टी लिम्फोसाइट सेल्स आहेत त्यामध्ये 4 सेल्स ॲक्ट होत असतात. दॅट इज हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल अँड मेमरी टी सेल. प्रेझेंटेशन च्या वेळेस जेव्हा आपण सेल मिडिएटेड इम्युन सिस्टीमची स्लाइड बघितली त्यात 3 सेल्स इन्क्लुडेड होते. दॅट इज हेल्पर टी सेल, मेमरी टी सेल अँड किलर टी सेल. त्या त्यांच्या पोझिशनवर प्रेझेंट होते. सो फर्स्ट जो सेल टी लिम्फोसाइट मेकॅनिझममध्ये वर्क होत असतो दॅट इज अ हेल्पर टी सेल. टी लिम्फोसाइट सेल्सचे क्लोन्स फॉर्म होत असतात दॅट इज टी सेल्स. हे जे टी सेल्स आहेत हेच टी सेल मीन्स दॅट इज हेल्पर टी सेल, किलर टी सेल, मेमरी टी सेल अँड सप्रेसर टी सेल. हेच सेल मीन्स क्लोन्स ऑफ टी सेल्स. सो फर्स्ट इज हेल्पर टी सेल. हेल्पर टी सेल कुठला प्रोटीन अँड फ्लुइड सिक्रेट करत असतो? दॅट इज लिम्फोकाइन. हेल्पर टी सेल कुठला प्रोटीन फ्लुइड सिक्रेट करणार? दॅट इज लिम्फोकाइन. हा लिम्फोकाइन सिक्रेट झाल्यानंतर या सेलचं फंक्शनिंग स्टार्ट होतं. हा जो हेल्पर टी सेल आहे हा कुठले फंक्शन परफॉर्म करतं? दॅट इज प्रोलिफरेशन ऑफ बॅक्टेरियाज अँड जे काही प्रोलिफरेशन ऑफ बॅक्टेरियाज अँड ॲक्टिवेशन ऑफ फॅगोसायटोसिस मीन्स फॅगोसायटिक सेल जे असतात जे सध्या तुम्हाला हे सेल्स नाही आहेत या लेसनमध्ये समोर आहेत. आपण बघणार आहोत की व्हॉट इज फॅगोसाइट सेल्स. तर त्यांचं ॲक्टिवेशन करणं आणि प्रोलिफरेशन ऑफ बॅक्टेरिया मीन्स जे काही बॅक्टेरिया आहेत त्यांचं प्रोलिफरेशन करणं ही जे काही ॲक्शन आहे कुठले सेल्स परफॉर्म करत असतात? हेल्पर टी सेल. आणि हे सेल कुठल्या मीडियम थ्रू हे ॲक्शन करत असतात? दॅट इज लिम्फोकाइन्स. सो हेल्पर टी सेलपासूनच इवन बी लिम्फोसाइटसुद्धा इन सम सिच्युएशन फॉर्म होत असतात. सो कुठले सेल रिस्पॉन्सिबल आहेत या ॲक्शनसाठी? दॅट इज हेल्पर टी सेल. हेल्पर टी सेल लिम्फोकाइनच्या हेल्पनी त्यांची ॲक्शन परफॉर्म करत असतात. बट किलर टी सेलचं तसं नाही, ते डायरेक्टली अटॅक करतात जे काही फॉरेन सेल किंवा फॉरेन सबस्टन्स असेल त्यावर आणि डायरेक्टली किल करत असतात. सो सेकंड सेल इज दॅट इज किलर टी सेल्स. फर्स्ट सेल कुठला? दॅट इज हेल्पर टी सेल. हे जे आपण 4ही सेल बघत आहोत हे टी सेल्सचे क्लोन्स आहेत. टी सेल्स क्लोन आहेत. हे 4ही सेल्स टी लिम्फोसाइटपासून फॉर्म झाले आहेत. फर्स्ट इज हेल्पर टी सेल. लिम्फोकाइन्सच्या हेल्पनी ते आपले फंक्शन परफॉर्म करतात. नेक्स्ट इज किलर टी सेल. हे डायरेक्टली अटॅक करतात जो काही बॅक्टेरिया असेल किंवा अँटीजन असेल त्यावर डायरेक्टली अटॅक करतात आणि डायरेक्टली ते त्यांचं फंक्शन परफॉर्म करत असतात. सो दॅट इज अ फंक्शन ऑफ किलर टी सेल. ओके. सो 2 सेल बघितले आपण दॅट इज हेल्पर टी सेल, किलर टी सेल. नेक्स्ट इज दॅट इज सप्रेसर टी सेल. जे काही सप्रेसर टी सेल असतात ते आपल्या इम्युन सिस्टीमला सप्रेस करत असतात आपल्या ओन बॉडी सेल्सच्या अगेन्स्ट ॲक्ट करण्यासाठी. दॅट इज सप्रेसर टी सेल सप्रेसेस आर इम्युन सिस्टीम और इम्युन रिस्पॉन्स टू ॲक्ट अगेन्स्ट आर ओन बॉडी सेल्स. आपले जे काही ओन बॉडी सेल्स आहे त्याच्या अगेन्स्ट ॲक्ट करण्यासाठी आपल्या इम्युन सिस्टीमला सप्रेस करत असतात.
दॅट इज अ फंक्शन ऑफ सप्रेसर टी सेल. नेक्स्ट जो सेल आहे दॅट इज मेमरी टी सेल. नेक्स्ट जो आपला सेल आहे दॅट इज मेमरी टी सेल. आपण स्लाइड बघितलं तेव्हा मेमरी टी सेलचं फंक्शन बघितलं की जी काही रिस्पॉन्स किंवा जे काही फंक्शन ही तीनही सेल परफॉर्म करत असतात, या फंक्शनची मेमरी आपल्या थ्रू आउट द लाईफ किंवा काही स्पॅनसाठी, पर्टिक्युलर स्पॅनसाठी स्टोअर असली पाहिजे आपल्या बॉडीमध्ये. त्यासाठी हे सेल्स वर्क करत असतात. दॅट इज मेमरी टी सेल्स. मीन्स जे काही आपली बॉडी रिस्पॉन्स क्रिएट करत असते अँटीजनसाठी किंवा आपले जे काही बॉडी सेल्स अगेन्स्ट रिस्पॉन्स शो करत असतात, हा जो काही रिस्पॉन्स आहे किंवा त्या अँटीजनला किल करण्यासाठी जी काही ॲक्शन परफॉर्म झाली ती ॲक्शन स्टोअर करण्याचं जे काही काम आहे किंवा ती ॲक्शनची जी मेमरी आहे की कशा टाईपचा रिस्पॉन्स क्रिएट झाला होता त्या पर्टिक्युलर अँटीजनसाठी किंवा कुठली अँटीबॉडी त्या अँटीजनला वर ॲक्शन केली, ही जी काही कन्सेप्ट आहे, ह्या ज्या काही ॲक्शन्स आहे, या ॲक्शन्स फ्युचरसाठी स्टोअर करण्याचं जे काही काम आहे ते मेमरी टी सेल्स करतात. ते बेसिकली मेमरी स्टोअर करून ठेवतात. आपण जे आपली बॉडी जे काही रिस्पॉन्स शो करत असते त्यासाठी. सो दॅट इज अ फंक्शन ऑफ मेमरी टी सेल्स. मेमरी टी सेल्स काय इम्पॉर्टंट असतात, मीन्स आपल्या बॉडीमध्ये सपोज आता आपल्या बॉडीमध्ये एक व्हायरस इंट्रोड्यूस झाला, त्या व्हायरसच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीने सेल्फली त्या व्हायरसला फाईट केली, त्या व्हायरसला किल केलं, आपली बॉडी सेल्फली ॲक्ट होत आहे. सो आपल्या बॉडीने जो काही रिस्पॉन्स शो केला, फ्युचरमध्ये तोच व्हायरस जर सपोज पुन्हा ॲक्टिवेट होत असेल आपल्या बॉडीमध्ये, पुन्हा एंट्री करत असेल, तर तोच रिस्पॉन्स रिपीट झाला पाहिजे, कॉपी झाला पाहिजे. त्यासाठी मेमरी टी सेल्स ती मेमरी स्टोअर करून ठेवत असतात. आणि ज्या सेल्समध्ये ही मेमरी स्टोअर होत असते त्या सेल्सला नाव काय आहेत, दॅट इज अ मेमरी टी सेल्स. सो दॅट इज अ 4 T cells clones of T lymphocyte. That is, first is helper T cell, second is killer T cells, and third is suppressor T cell, and fourth one is that is memory T cell. These four are the T cells clones of T lymphocytic cell. So this is a 4 T clone cells of T lymphocytes. So next is mechanism of action of B lymphocytes to antigen. या आधी आपण T lymphocytes मेकॅनिझम बघितलं. नेक्स्ट इज मेकॅनिझम ऑफ B lymphocytes. B lymphocytes जे सेल आहेत ते अँटीजन और आयदर हेल्पर टी सेल्स पासून फॉर्म होत असतात. सो B lymphocytes जे सेल आहेत ते फॉर्म कुठनं होणार, त्यांचं फॉर्मेशन कुठनं होणार, दॅट इज अँटीजन. अँटीजन मीन्स व्हॉट, दॅट इज द फॉरेन बॉडी विच एंटरिंग्स इन आवर बॉडी. आपण लेसनच्या स्टार्टिंगला जो इंट्रोडक्शन पार्ट बघितला होता त्यामध्ये अँटीजन काय आहे, अँटीबॉडीज काय आहेत मी हे सांगितलं होतं. आठवत नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या ज्यामध्ये अँटीजन अँटीबॉडीज मी काय असतात त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. सो antigen means what, that is foreign substance or foreign body which is entering in our body. So B lymphocyte cells either antigen नी फॉर्म होणार किंवा हेल्पर टी सेल्स जे आहेत. आता हेल्पर टी सेल्स काय आहेत, आताच आपण आधी बघितलं की जे टी सेल्सचे क्लोन असतात, जे सेल्स लिम्फोकाइन सिक्रेट करतात आणि फंक्शन परफॉर्म करत असतात, ते सेल मीन्स व्हॉट, दॅट इज अ हेल्पर टी सेल्स. आयदर हेल्पर टी सेल्स और अँटीजन बी लिम्फोसाइट फॉर्म करणार. या दोन सेल पासनं बी लिम्फोसाइट सेल फॉर्म होणार आणि बी लिम्फोसाइट पासनं जे सेल फॉर्म होतात दॅट इज अ प्लाझ्मा सेल्स. बी लिम्फोसाइटिक सेल्स पासनं प्लाझ्मा सेल्स फॉर्म होत असतात और आयदर
मेमरी बी सेल्स फॉर्म होत असतात. सो बी लिम्फोसाइट पासनं प्लाझ्मा सेल्स और आयदर मेमरी बी सेल नॉट अ टी सेल. टी लिम्फोसाइटमध्ये मेमरी टी सेल होते आणि बी लिम्फोसाइटमध्ये मेमरी बी सेल. मीन्स जेही फंक्शन जेही ॲक्शन बी लिम्फोसाइट सेल्स परफॉर्म करणार, बी लिम्फोसाइट्स मेकॅनिझममध्ये सेल्स ॲक्ट होत नाही, अँटीबॉडीज ॲक्ट होतात. आपण यांचे जे सिस्टीम बघितला की बी लिम्फोसाइट सेल्स कुठली सिस्टीम शो करत असतात, दॅट इज एम्स सिस्टीम शो करतात, दॅट इज अँटीबॉडी मिडिएटेड इम्युन सिस्टीम. या सिस्टीममध्ये अँटीबॉडीज वर्क होत असतात. अँटीबॉडीज वर्क होणार. मग हे जे काही प्लाझ्मा सेल्स आहेत, बी लिम्फोसाइट सेलपासून प्लाझ्मा सेल्स फॉर्म होणार आणि हे जे प्लाझ्मा सेल्स आहेत हे नंतर ग्लायकोप्रोटीन सिक्रीट करत असतात. हेच जे काही ग्लायकोप्रोटीन आहे हेच फर्दर ॲक्ट होऊन फर्दर त्यानंतर मीन्स ग्लायकोप्रोटीनलाच फर्दर अँटीबॉडीजमध्ये कन्वर्ट होतात ते. सो अँटीजन अँड हेल्पर टी सेलपासनं बी लिम्फोसाइट सेल्स, बी लिम्फोसाइट सेल्सपासनं प्लाझ्मा सेल अँड मेमरी बी सेल्स. प्लाझ्मा सेल्स ग्लायकोप्रोटीन सिक्रीट करणार. ग्लायकोप्रोटीन्स मीन्स फर्दर दे आर नोन ॲज अँटीबॉडीज. मग हे अँटीबॉडीज फॉर्म झाल्यानंतर अँटीबॉडीज जी अँटीबॉडी ज्या अँटीजनसाठी बनली आहेत त्या अँटीजनला बाइंड होऊन त्या अँटीजनसोबत रिस्पॉन्स क्रिएट होईल किंवा त्या दोघांचं बाइंडिंग साईट क्रिएट होईल. सो दॅट इज अ मेकॅनिझम ऑफ बी लिम्फोसाइट सेल्स टू अन अँटीजन. सो दिस इज अँटीजन अँड हेल्पर टी सेलपासनं बी लिम्फोसाइट सेल फॉर्म होणार. बी लिम्फोसाइट सेल फर्दर प्लाझ्मा सेल्स अँड मेमरी बी सेल्समध्ये फॉर्म होणार. मग प्लाझ्मा सेल्स ग्लायकोप्रोटीन सिक्रीट करणार. मग हे ग्लायकोप्रोटीन मीन्स अँटीबॉडीज आणि हे अँटीबॉडीज नंतर आपलं फंक्शन परफॉर्म करणार. बी लिम्फोसाइट्स मेनली 3 मेन फंक्शन परफॉर्म करत असतात. सो आता ते 3 फंक्शन काय आहेत ते बघू. ते 3 फंक्शन, त्यातलं फर्स्ट फंक्शन इज अग्लुटिनेशन. अग्लुटिनेशन मीन्स व्हॉट? जे काही बॅक्टेरियाज किंवा अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाले आहेत, एकच आपल्या बॉडीमध्ये जेव्हा व्हायरस किंवा बॅक्टेरियाज एंटर होतात तेव्हा एक फक्त अँटीजन किंवा एक व्हायरस एंटर होत नाही. मीन्स त्या आपण पाहू नाही शकत त्या अमाऊंटमध्ये मिनिमम मिलियन्स ऑफ अँटीजन, मिलियन्स ऑफ व्हायरसेस, बॅक्टेरिया एंटर होत असतात. ते क्लॉटिंग पोझिशनमध्ये किंवा कंबाईन पोझिशनमध्ये नसतात, ते स्प्रेडेड असतात. त्या सगळ्यांना कंबाईन करण्याचं जे काही काम आहे त्या सगळ्यांना अग्लुटिनेशन मीन्स व्हॉट? कंबाईन करणे किंवा एका जागेवर कलेक्ट करणे. सो हे जे काही फंक्शन आहे बॅक्टेरियाज किंवा अँटीजन जे आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात त्यांना कंबाईन करण्याचं जे काम आहे, त्यांना एका जागेवर कलेक्ट करण्याचं जे काम आहे ते कुठले सेल्स अँड कुठल्या अँटीबॉडीज करत असतात, दॅट इज बी लिम्फोसाइटपासनं ज्या अँटीबॉडीज सिक्रीट होत असतात ते हे फंक्शन परफॉर्म करत असतात. मीन्स जे काही फॉरेन बॉडीज, फॉरेन सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात त्यांना कलेक्ट करणं आणि त्यानंतर मीन्स ते एका जागेवर कलेक्ट झाले तर त्यावर आपली बॉडी रिस्पॉन्स इझिली शो करू शकते किंवा त्यावर जी ॲक्शन आहे ते क्विक रिस्पॉन्स होईल, क्विकली शो होईल. सो दॅट इज वाय अग्लुटिनेशन इज नेसेसरी अँड दिस इज परफॉर्म्स बाय द अँटीबॉडी सिक्रेटेड बाय बी लिम्फोसाइट. नेक्स्ट इज ओपोनेसेशन. मीन्स जे काही बॅक्टेरियाज आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात किंवा कुठलेही अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात त्यांना कोट करणे. मीन्स डिफरंट बॅक्टेरियाज, सपोज दीज आर बॅक्टेरियाज, हे बॅक्टेरियाज आपल्या बॉडीमध्ये एंटर झाले तर यांना पर्टिक्युलर कोट करून पर्टिक्युलर रिस्पॉन्ससाठी त्यांना प्रिपेअर करण्याचं जे काम आहे ते कुठल्या अँटीबॉडीज करत असतात, दॅट अँटीबॉडी सिक्रेटेड बाय बी लिम्फोसाइट्स. नेक्स्ट ॲक्शन इज दॅट इज न्यूट्रलायझेशन. मीन्स जेही बॅक्टेरियाज किंवा जेही अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात, ज्या टाईमवर ते आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात त्या टाईमवर ते ज्या सेलला
ज्या सेलला पास करून एंटर होत आहेत किंवा ज्या सेलला त्या टच होत आहेत किंवा ज्या सेलसोबत त्यांचा कॉन्टॅक्ट येत आहे त्या सेलसोबत काही ना काही त्यांची ॲक्शन होईल किंवा काही ना काही टॉक्झिन मटेरियल ते सिक्रेट करणार, जेही फॉरेन मटेरियल्स आहे. फर्दर ॲक्शनने आपण ते सेल्स किल करून घेऊ, पण ते जे काही टॉक्झिन मटेरियल आहेत त्यांनी सिक्रेट केलं आहेत त्यांना न्यूट्रलाइज करणं, त्यांना एलिमिनेट करणं आपल्या बॉडीतून, ते सुद्धा नेसेसरी आहेत. तर हे जे न्यूट्रलायझेशनचं काम आहे, हे न्यूट्रलायझेशनचं काम कुठल्या अँटीबॉडीज करत असतात? दॅट द अँटीबॉडी सिक्रेटेड बाय बी लिम्फोसाइट सेल्स. बी लिम्फोसाइट सेल्स ज्या अँटीबॉडी सिक्रेट करतात त्यांचे 3 मेन फंक्शन्स काय आहेत? दॅट इज अग्लुटिनेशन, ओपोनायझेशन अँड न्यूट्रलायझेशन. दीज आर 3 मेन फंक्शन्स परफॉर्म्ड बाय अँटीबॉडी सिक्रेटेड बाय बी लिम्फोसाइट सेल्स. त्यानंतर आपण आतापर्यंत जे सेल्स बघितले हे लिम्फोसाइट सेल्स होते. बट सेल्स ऑफ इम्युनिटीमध्ये 2 टाइप्स ऑफ सेल्स असतात, दॅट इज लिम्फोसाइट सेल्स अँड अँटीजन प्रेझेंटिंग सेल. लिम्फोसाइट सेल्स अँड अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स प्रेझेंट असतात. सो आपण आतापर्यंत लिम्फोसाइट सेल्स बघितले. ओके, लिम्फोसाइट सेल्समध्ये बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट्स, टी लिम्फोसाइटमधले त्याचे 4 सेल्सचे टाईप्स, त्यानंतर बी लिम्फोसाइट्सचे कुठले सेल्स फॉर्म करतात दॅट इज प्लाझ्मा सेल, त्यांचे फंक्शन बघितले. आता जो नेक्स्ट सेकंड टाईप ऑफ सेल्स ऑफ इम्युनिटीमधला जो सेकंड टाईप ऑफ सेल आहे दॅट इज अँटीजन प्रेझेंटिंग सेल. हे काही डिफरंट नसतात लिम्फोसाइट सेल्सपासनं. मीन्स लिम्फोसाइट्समध्ये जे काही सबसेल्स ॲक्ट होतात ते सुद्धा इथे ॲक्ट होतात. बट हे सेल्स जे अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहेत आपल्या बॉडीमध्ये जेही बॅक्टेरिया किंवा कुठलेही अँटीजन एंटर होतात त्यांना इनगल्फ करतं, मीन्स डायरेक्टली किल करतं त्यांना. दॅट इज सपोज दिस इज अँटीजन विच इज एंटरिंग इन आवर बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सपोज हा अँटीजन एंटर होत आहेत तर आपल्या बॉडीमध्ये जेही अँटीजन प्रेझेंटिंग सेल असणार, ज्या मोमेंटवर हा अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला त्याच मोमेंटवर हे सेल त्यांना इनगल्फ करणार, कव्हर करणार आणि किल करणार. दॅट इज अ फंक्शन ऑफ antigen presenting cell. And another function of antigen presenting cell, that is they are responsible for formation of helper T cells. Helper T cells B lymphocyte cells form करतात, but antigen presenting cells helper T cell form करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात किंवा हेल्प करत असतात. So that is the 2 functions of antigen presenting cell. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? दॅट इज सेल्स ऑफ इम्युनिटी. 2 मेन टाइप्स ऑफ सेल्स असतात, दॅट इज लिम्फोसाइट सेल्स, अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स 2 मेन फंक्शन परफॉर्म करत असतात आणि लिम्फोसाइट सेल्समध्ये बी लिम्फोसाइट्स अँड टी लिम्फोसाइट्स त्यांच्या जे काही सिस्टीम्स आहेत त्या बघितल्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट जो पार्ट होता त्यामध्ये जेही सेल्स आहेत त्यांच्या इमेजेस, त्यांचे जे काही डायग्राम्स आहेत त्या बघितल्या आणि नेक्स्ट पार्ट आपला थेरी पार्ट होता, मीन्स त्याच सेलचं जे काही फंक्शन आहे, सायकल आहे ते बघितली. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर दॅट अँड अवर टॉपिक दॅट इज सेल्स ऑफ इम्युनिटी. यानंतर आपण वॅक्सिनेशन आणि अँटीजन अँटीबॉडीचं स्ट्रक्चर काय आहेत हे टॉपिक बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कुठेही डाऊट असेल किंवा काही सजेशन असेल व्हिडिओशी रिलेटेड, लेक्चरशी रिलेटेड, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सो थँक्यू फॉर टुडे.